हॅलो फ्रेंड्स, ए एस अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती मधील आपली गट क साठी ही टेस्ट क्रमांक आहे 25. या अगोदर तुम्ही हे टोटल टेस्ट जर बघितले नसेल तर तुम्ही बघून घ्या, कारण सर्व पेपर आपण इंग्लिशमधून जसं तुम्हाला सिलेबस आहे त्या प्रकारे आपण हे टेस्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि सोबत ओ अकॅडमी ॲप डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व ही जी नोट्स आहेत, ही जी आपले टेस्ट सिरीज आहेत, हे सर्व टेस्ट सिरीज मिळेल. सोबत तुम्हाला आरोग्य विभागाचे नोट्ससुद्धा मिळेल. काही जर अडचण असेल तर तुम्ही माझ्या खाली हा जो तुम्हाला बॉटममध्ये नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकताय. सोबत जर कुठल्याही ठिकाणी ओ अकॅडमीमध्ये जर तुम्हाला प्रोमो कोडची जर गरज भासली तर SS10 हा प्रोमो कोड एंटर करा आणि 10% डिस्काउंट मिळवू शकता. तर चला आपण वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 1 पासून. क्वेश्चन बघा काय दिसतो तुम्हाला. चूज द करेक्ट स्पेलिंग और द फॉलोइंग फॅमिलियर वर्ड. या ठिकाणी तुम्हाला करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी आहे ती आहे ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजेच ऑप्शन नंबर सी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 2. ही वॉज टोटली एक्झॉस्टेड. इट मीन्स, त्याचं मीन्स काय होतं, त्याचं मिनिंग तर ही वॉज कम्प्लिटली टायर्ड या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, ऑप्शन नंबर या ठिकाणी येणार 4. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 3. What is the official counting of a country's population called? त्यांना आपण काय म्हणत असतो, त्यांना आपण सेन्सेस म्हणतोय या सेन्सस म्हणतोय. ओके, चला पुढे जाणार आहे. क्वेश्चन नंबर या ठिकाणी 4. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल बी राईट वर्ड इन द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी आहे द डॅश डॅश ऑफ द फ्लॉवर फिल्ड द रूम. या ठिकाणी काय येणार आहे, या ठिकाणी सेंट येणार. ऑलरेडी हे तर तुम्हाला समजलंच आहे, पण सेंटची कुठली स्पेलिंग येणार तर ती या ठिकाणी येणार ऑप्शन नंबर सी. पुढे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स ओळखायचं आहे की कुठलं या ठिकाणी येणार आहे. बघा, ही आस्क अशा प्रकारे जर ही आस्क असेल या ठिकाणी तर या ठिकाणी मग काय येणार, क्वेश्चन मार्क येणार. आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे सोबत जो स्टेटमेंट असणार आहे तो स्टेटमेंटचं सुरुवातसुद्धा कॅपिटल लेटरने होणार, म्हणजेच ऑप्शन नंबर या ठिकाणी येणार 3. ओके, सोबत या ठिकाणी जरी क्वेश्चन मार्क तुम्हाला दिसत असेल तरीही इथं जो डबल अपॉस्ट्रॉफी दिलेला आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे, ते तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या नंतर असतात. ओके, हे सुद्धा बघून घ्यायचं व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 6 आपण बघणार आहोत या ठिकाणी. ओके, हा राईट द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब गिवन बिलो. या ठिकाणी इंडस्ट्रियल वेस्ट डॅश डॅश द ॲटमॉस्फिअर. या ठिकाणी काय येणार तर या ठिकाणी येणार पोल्यूट. इंडस्ट्रियल वेस्टेज पोल्यूट द ॲटमॉस्फिअर, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी येणार. त्यानंतर आपण बघणार क्वेश्चन नंबर 7. या ठिकाणी बघा. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स इन द निगेटिव्ह फॉर्म. इट टेक्स व्हेरी लॉंग टू रीच द स्टेशन. याचं काय येणार तर इट डज नॉट टेक व्हेरी लॉंग टू रीच द स्टेशन. और काय येणार, इट डिड नॉट टेक व्हेरी लॉंग, इट विल नॉट टेक. ओके, तर या ठिकाणी क्वेश्चन काय येणार, निगेटिव्ह स्टेटमेंट करायचं आहे. इट डज नॉट टेक व्हेरी लॉंग टू रीच द स्टेशन, ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी येणार. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर या ठिकाणी असणार आहे 8. बघा. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड. द एअरक्राफ्ट ऑलवेज डॅश डॅश ऑफ ॲट 7 AM. तर या ठिकाणी बघितलं तर तुम्ही क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिसणार आहे, द एअरक्राफ्ट ऑलवेज टेक्स ऑफ ॲट 7 AM. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आपण बघूया या ठिकाणी.
विच बुक डू वी रेफर टू नो द मिनिंग ऑफ वर्ड. त्या ठिकाणी आपण काय वापरतो, तर ऑब्वियस आपण या ठिकाणी वापरणार आहोत डिक्शनरी. ओके, मिनिंग काढण्यासाठी काय वापरतो आपण, डिक्शनरीचा वापर करतोय. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 10 या ठिकाणी आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मटेरियल नाउन. या ठिकाणी मटेरियल नाउन बघा काय दिसणार, तो आहे वॉटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. या ठिकाणी तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन विचारलेला आहे आणि तो आहे या ठिकाणी फ्रेंडशिप. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 12, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, पुन्हा तुम्हाला ॲब्स्ट्रॅक्ट नाउन विचारलेलं आहे, तर या ठिकाणी असणार आहे काइंडनेस. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी, विच ऑफ द फॉलोइंग इज अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन तुम्हाला विचारलेलं आहे. या ठिकाणी असणार आहे अ लिटल मिल्क. हे काय आहे, अनकाउंटेबल. त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन सुद्धा विचारलं आहे. ओके, या क्वेश्चनमध्ये भरपूर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला विचारलेत. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 14 मध्ये येणार आहे ॲडमिशन येणार या ठिकाणी. ओके, ऑप्शन नंबर काय येणार, ऑप्शन नंबर सी या ठिकाणी येणार. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार. या ठिकाणी आयडेंटिफाय द फेमिनाईन फॉर्म ऑफ द ब्रिज ग्रूम. याचं तुम्हाला काय करायचं आहे, फेमिनाईन म्हणजे स्त्रीलिंगी रूप तुम्हाला बघायचं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ते काय येणार, या ठिकाणी येणार ब्रिज. ओके, अशा प्रकारे आपले इंग्लिशचे टोटल 15 क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट आपण वळणार आहोत नेक्स्ट टॉपिककडे, म्हणजेच मराठीचं क्वेश्चन. ओके, तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे की खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेषनाम कोणते ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा या ठिकाणी जर विशेषनाम तुम्हाला ओळखायचे असेल तर ऑब्वियस तुम्हाला हे पण लक्षात ठेवावं लागेल की त्या ठिकाणी भारत आहे हे आपलं विशेषनाम आहे. क्वेश्चन नंबर 17 बघा, खालील शब्दांपैकी निश्चितपणे अनेक वचनी असलेला शब्द तुम्हाला कोणता आहे ते ओळखायचं आहे. निश्चितपणे अनेक वचनी या ठिकाणी आहे घरटी. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे समानार्थी शब्दांची योग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. या ठिकाणी काय येणार, या ठिकाणी गौरव, त्यालाच आपण सन्मान म्हणू शकतोय. बरोबर, म्हणजे हाच पहिलाच ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर त्यामुळे आपण पुढे बाकीचे ऑप्शन न वाचताच पुढे जाणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 16. क्वेश्चन नंबर आहे 19. मीठ भाकरी या शब्दाचे तुम्हाला लिंग ओळखायचे आहे. मीठ भाकरी, ती मीठ भाकरी असं आपण म्हणू शकतोय, म्हणजे त्या ठिकाणी येणार स्त्रीलिंगी शब्द. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 20. महोत्सव या शब्दाचा तुम्हाला विग्रह ओळखायचा आहे. बघा 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि याचं जर आपण करेक्ट आन्सर बघितलं आहे तर त्याचा आन्सर होणार आहे महा अधिक उत्सव, त्याला आपण म्हणतोय महोत्सव. ओके, विग्रहसुद्धा पाठांतर करून ठेवायचे, डायरेक्टली परीक्षेमध्ये येत असतोय. त्यानंतर बघा या ठिकाणी आहे विसंगत शब्द ओळखा. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी हा जो दलम ऑप्शन नंबर 1 तुम्हाला दिसतोय, या ठिकाणी हाच विसंगत आहे. कारण या ठिकाणी बघितलं मिलिटरी कमिटी, कॉम्रेड किंवा एरिया कमिटी हे एक ग्रुपमध्ये या ठिकाणी येऊ शकतात. पुढे बघा क्वेश्चन नंबर या ठिकाणी आहे 22. पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. बघा पाणी पडणे याचा अर्थ असं स्पेशली होतो की आपण जे काही प्रयत्न करत असतो ते व्यर्थ जाणे, या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. म्हणूनच आपण केलेल्या प्रयत्नांवर काय पाणी पडलं किंवा आपण केलेले प्रयत्न व्यर्थ झाले असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतोय. पुढचा क्वेश्चन आहे या ठिकाणी वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे पोबारा करणे. या ठिकाणी जर आपण म्हटलं पोबारा करणे, त्याचा अर्थ असा होतो की ज्यावेळी एखादी संकटग्रस्त परिस्थिती वगैरे आली असेल तर त्यावेळी आपण काय करतो, डायरेक्टली एकतर लढा करतो किंवा मग पडून जातो. तर जी पडून जाण्याची सिच्युएशन असते त्याला आपण म्हणतोय पोबारा करणे, म्हणजेच पडून जाणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 24. दिग्विजय या शब्दाच्या संधीचा तुम्हाला योग्य फोड करायचा आहे की कशा प्रकारे याची संधी होऊ शकतोय. या ठिकाणी आपण जर म्हटलं तर दिग्विजय, म्हणजे जर याला विग्रह केलं तर कसं होणार, दिक अधिक विजय,
म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी येणार. त्यानंतर आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 25. नीळकंठ या शब्दाचा तुम्हाला समासाचा प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी बघा, समास म्हटलं की तुम्हाला ऑलरेडी जेवढे पण समासाचे प्रकार आहेत तेवढे तुम्हाला पाठांतर करावंच लागणार आहे, की या ठिकाणी दोघांचाही अर्थ घ्यायचा आहे, एकाचाच घ्यायचा आहे, पहिल्याचा घ्यायचा आहे की दुसऱ्याचा घ्यायचा आहे, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नीळकंठ म्हटलं तर या ठिकाणी काय येणार, बहुव्रीही समास येणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे या ठिकाणी की तुम्हाला तत्सम शब्द ओळखायचा आहे. तुम्हाला पृथ्वी दिलेला आहे, जल दिलेला आहे, भूगोल आहे किंवा वरीलपैकी सर्व. अशा प्रकारे जर तुम्हाला ऑप्शन असेल तर या ठिकाणी तत्सम शब्द असणार आहे तो वरीलपैकी सर्व. म्हणजेच इथं दिलेली पृथ्वी असेल, जल असेल किंवा भूगोल असेल, हे सर्व या ठिकाणी तत्सम शब्द आहेत. त्यानंतर बघूया, या ठिकाणी एक क्वेश्चन दिलेला आहे की खालीलपैकी एक मराठी वर्णाचा प्रकार नाही, तो शब्द कुठला आहे या ठिकाणी असं तुम्हाला ओळखायचं आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला स्वर दिसणार, स्वरादी दिसणार, उष्मी दिसणार, व्यंजन दिसणार. काय दिसणार तर या ठिकाणी उष्मी दिसणार नाही, त्याला आपण म्हणतोय उष्मे असं आपण त्याला म्हणतोय. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर सी तुम्हाला दिसणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी एक संधीचा तुम्हाला प्रकार ओळखायचा आहे. सॉरी, खालीलपैकी एक संधीचा प्रकार नाही असा कुठला प्रकार आहे या ठिकाणी तो तुम्हाला ओळखायचा आहे. या ठिकाणी बघा, स्वरसंधी आहेच तुम्हाला माहिती आहे, व्यंजन संधीसुद्धा आहे, विसर्ग संधीसुद्धा आहे. म्हणूनच या ठिकाणी ऑप्शन 4 येणार, जी स्वराधी संधी आहे ती या ठिकाणी प्रकार नाही. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 29. खालीलपैकी एक शब्दाची जात नाही. ही जर आपण बघितली या ठिकाणी संधीच ऑप्शन नंबर 1 येणार. कारण शब्दाच्या जाती तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये नाम येतो, सर्वनाम येतो, विशेषण येतो, आणखी बाकीचे जे अव्ययाचे प्रकार आहेत ते सुद्धा या ठिकाणी येतात. बरोबर. चला पुढे जाणार आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. कंठ दाटून येणे या वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी जर म्हटलं तर आपण कंठ दाटून येणे याचा अर्थ काय होतो की गहिवरणे. आपण म्हणू शकतो एक गहिवरून आलं किंवा कंठ दाटून आलोय. ओके, ऑप्शन नंबर या ठिकाणी येणार 4. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण आता GSकडे जाणार आहोत. या ठिकाणी आपले मराठीचे क्वेश्चनसुद्धा संपलेले आहेत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे कमेंटसुद्धा सांगा. सोबत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही OO अकॅडमी ॲप डाउनलोड करा, की ज्या ठिकाणी तुम्हाला आरोग्य विभाग भरती असेल, TET भरती असेल, तलाठी किंवा सरळ सेवा भरती असेल, या सर्वांसाठी जे फास्ट ट्रॅक बॅच आहे ती चालू झालेली आहे. सोबत त्या ठिकाणी टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही सराव करून जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता. OO अकॅडमीमध्ये कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जर प्रोमो कोडची आवश्यकता भासली तर SS10 हा प्रोमो कोड एंटर करा आणि 10% डिस्काउंटसुद्धा मिळवू शकता. अधिक माहितीसाठी तुम्हाला बॉटम लाईनमध्ये जो माझा हेल्पलाईन नंबर दिसतोय त्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला क्वेश्चन नंबर 31कडे जाऊया. विच इज द लॉंगेस्ट रनिंग ट्रेन इन द कंट्री रनिंग बिटवीन दिब्रुगड, दॅट इज फ्रॉम आसाम, टू कन्याकुमारी, दॅट इज तामिळनाडू. तर ही कुठली ट्रेन आहे की सर्वात लांब रन करते, ते तुम्हाला ट्रेन विचारलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल त्याला आपण काय म्हणतो, ती आहे विवेक एक्सप्रेस. म्हणजेच ऑप्शन नंबर या ठिकाणी येणार, ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 32. विच सेंट इज नेम्ड आफ्टर द ग्राम स्वच्छता अभियान इन महाराष्ट्र. बघा, ग्राम स्वच्छता अभियान म्हटलं की तुम्हाला काय आठवतात, तर कोण आठवणार आहे तर ते संत गाडगे बाबा हे तुम्हाला आठवणार आहेत. नेहमी लहानपणापासून त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलेच असणार. सोबत नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. ऑलिम्पिक मेडलिस्ट विजेंदर सिंग इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट. त्यांचं तुम्हाला स्पोर्टचं नावच फक्त विचारलेलं आहे की कशाशी रिलेटेड आहेत. तर ऑब्वियसली जे विजेंदर सिंग आहेत ते बॉक्सिंग या क्षेत्राशी संबंधित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 34. व्हेन इज सोलर एक्लिप्स. या ठिकाणी बघा की सोलर एक्लिप्स कधी होतो हे तुम्हाला विचारलेलं आहे.
तर यावेळी असं लक्षात ठेवायचे की व्हेन द मून कम्स बिटवीन द अर्थ अँड सन. या ठिकाणी सन असेल, या ठिकाणी अर्थ असेल, समजा यांच्या दोघांमध्ये ज्यावेळी मून असतो त्यावेळी तुम्हाला समजायचं आहे की सोलर एक्लिप्स येत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी 35. व्हॉट मेक्स ॲन एलिफंट ड्रिंक वॉटर. क्वेश्चन नंबर 35 मध्ये जर तुम्ही बघितलं तर तो आहे बाय माउथ. तो स्पेशली बाय माउथनेच ड्रिंक करतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी 36. गॉयटर इज कॉल्ड बाय द डिफिशियन्सी ऑफ विच ऑफ द फॉलोविंग साल्ट. गॉयटर म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवतो? स्पेशली गॉयटर म्हटलं की जी आयोडीनची कमतरता असते त्यामुळे तुम्हाला गॉयटर होत असतो, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जाणार नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 37. Which gas is released from the plant in night during the respiration. बघा क्वेश्चन नंबर 37 मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे कार्बन डायऑक्साईड. जी प्लांट्स असतात ते प्लांट्स रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात आणि सकाळी म्हणजे दिवसभर जर म्हटलं तर त्या ठिकाणी ऑक्सिजन रिलीज करतात. म्हणून आपण नेहमी ऐकतो की रात्रीच्या वेळी झाडाखाली बसू नये किंवा झाडाच्या सानिध्यात जास्त नसावं. याचं रिझन हेच आहे की रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साईड ते उत्सर्जित करत असतात. क्वेश्चन नंबर 38 या ठिकाणी आपण बघणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर मेक्स which of the following factor work to stop wound bleeding on the body. या ठिकाणी ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी ऑब्वियस तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी प्लेटलेट्सचा आपल्याला वापर होत असते. RBCs किंवा WBCsचा या ठिकाणी वापर नसतो, फक्त प्लेटलेट्स लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 39. डॅश इसेन्शियल एलिमेंट्स फॉर बॉडी बिल्डिंग. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की बॉडी बिल्डिंगसाठी स्पेशली जो प्रोटीन आहे, प्रोटीनलाच आपण बॉडी ब्लॉक बिल्डिंग हा असं म्हणतोय. सोबत या ठिकाणी जो नायट्रोजनसाठी मोस्ट ऑफ द घटक आहे तो असणार आहे प्रोटीन. 1 ग्रॅम प्रोटीनपासून तुम्हाला किती कॅलरी ऊर्जा मिळतो हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 40. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड हाय ब्लड प्रेशर. या ठिकाणी हाय ब्लड प्रेशर डायरेक्टली तुम्हाला विचारलेलं आहे. तर हाय ब्लड प्रेशर काय असणार आहे की जे मोर दॅन 140 असणार आहे, किंवा आपण या ठिकाणी लिहू शकतोय 140/90 mm ऑफ Hg. अशा प्रकारे ज्यावेळी असणार आहे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर, त्याला आपण म्हणणार आहोत हाय ब्लड प्रेशर. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाणार आपण. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 41. व्हॉट डिटरमाइन्स द एज ऑफ ट्री. तर या ठिकाणी हा खूप सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी जे ट्रीजच्या जर तुम्ही ट्रंक बघितल्या तर ह्या ट्रंकमध्ये जे इनर सर्कल असतात, म्हणजेच फ्रॉम द इनर सर्कल ऑफ द ट्रंक, जो तुम्हाला झाडाचा खोड दिसतो या ठिकाणी असे गोल सर्कल असतात, यालाच आपण म्हणतो, त्यामुळे त्यांची एज काढली जाते. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 42. व्हॉट इज ड्राय आईस. हे ड्राय आईस काय असते, तर जे सॉलिड कार्बन डायऑक्साईड असतो त्यालाच आपण म्हणतो ड्राय आईस असं म्हणत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी 43. फ्रॉम विच वाईन डज रेन मेनली फॉल इन इंडिया. भारतामध्ये कुठलं कशा पद्धतीचं वारं या ठिकाणी वाहत असतो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर तो असतो सीझनल वाईन आपण या ठिकाणी म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 44. हु इज द गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ओके, या ठिकाणी हु इज द फर्स्ट असं लिहायला पाहिजे. हु इज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, ते असणार आहे विल्यम बेंटिंग. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी 45. विथ विच ब्लड ग्रुप कॅन डोनेट द ब्लड टू एनीवन. म्हणजेच या ठिकाणी जर म्हटलं तर तुम्हाला काय ओळखायचं आहे, युनिव्हर्सल डोनर तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे युनिव्हर्सल डोनर काय आहे, कुठला ब्लड ग्रुप आहे, तर ऑब्वियस जे ब्लड ग्रुप आहे ओ त्यालाच आपण म्हणत असतो युनिव्हर्सल डोनर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 46. बघा तुमच्या स्क्रीनला दिसतोय की द क्लॉक इज 3 o'clock.
इफ द मिनिट हँड्स, या ठिकाणी डायरेक्टली असं डायग्राम काढायची. इफ द मिनिट हँड्स इंडिकेट नॉर्थ ईस्ट डायरेक्शन, देन व्हॉट डायरेक्शन विल द अवर हँड इंडिकेट्स. ऑब्वियस या ठिकाणी जर हा नॉर्थ ईस्ट दाखवत असेल तर हा ऑब्वियस काय दाखवणार, साऊथ ईस्ट डायरेक्शन या ठिकाणी दाखवणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर काय येणार, ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी 47. सुनीताज एज टुडे इज 3 टाइम्स दॅट ऑफ सानिया. या ठिकाणी डायरेक्टली असं लिहूनच ठेवायचं. समजा सुनीता असेल तर 3 टाइम्स ऑफ सानिया अशा वगैरे पद्धतीने सॉल्व करायचं आहे. द सम ऑफ देअर एज टुडे इज 40. सो व्हॉट इज द सानियाज एज टुडे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, डायरेक्टली त्यांची एज काय आहे, 40 आहे. तर ऑब्वियस 10 प्लस 3x जरी केलं तर 10 इंटू 10 प्लस 30 किती होतो, 10 प्लस 30 होतात 40. म्हणजेच या ठिकाणी काय येणार, ऑप्शन नंबर या ठिकाणी सी येणार. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 48. बघा, DASD व्हॉट इज द सिम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. व्हॉट इज द 5 year सिम्पल इंटरेस्ट ऑफ रुपीज 10,000 ॲट 11 रेट. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. जसं सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू काय आहे, PNR अपॉन 100. डायरेक्ट इथं पीची व्हॅल्यू प्रिन्सिपल पुट करायचं आहे, एन म्हणजे इयर पुट करायचं आहे आणि या ठिकाणी रेट यूज करायचं आहे. ओके, अशा प्रकारे अपॉन 100 अशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व केलं डायरेक्टली तर तुम्हाला आन्सर मिळून जाणार. मग या ठिकाणी आन्सर काय येणार, तर ऑब्वियस या ठिकाणी आन्सर येणार ऑप्शन नंबर 4 मीन्स 5500. ओके, चला पुढच्या क्वेश्चनकडे जाणार. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 49. बघा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 49 मध्ये काय दिसतो तुम्हाला, अ प्लॉट ऑफ 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर वाईड मेजरिंग ऑफ रुपीज 550 स्क्वेअर मीटर. व्हॉट इज द सेलिंग प्राइस ऑफ द प्लॉट इफ सोल्ड रेट ॲट. ओके, रेट इथं दिलेलं नाही आहे. ओके, डायरेक्टली या ठिकाणी आता थोडं सोल्ड रेट ॲट असं दिलेलं आहे. व्हॉट इज द सेलिंग प्राइस. ओके, बट रेट या ठिकाणी दिलेलं नाही, त्यामुळे आपण बघूया क्वेश्चन या ठिकाणी कशा प्रकारे तुम्हाला दिसतोय ते. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार. या ठिकाणी हा जमेल तर सॉल्व करून बघा, नसेल तर या ठिकाणी समजून जायचं आहे की प्लॉट सोल्ड ॲट द रेट या ठिकाणी व्यवस्थित दिलेलं नाही. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आपण. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 50. कंप्लीट द सिरीज. या ठिकाणी तुम्हाला सिरीज दिलेली आहे, ती सिरीज तुम्हाला कंप्लीट करायची आहे. सिरीजमध्ये बघा काय दिसतं तुम्हाला या ठिकाणी 2, 5, 16, 65, 3, 2, 6 अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे, सिरीज आहे. तर ऑब्वियस या ठिकाणी जर सिरीज बघितलं तुम्हाला पुढे काय येणार हे तुम्हाला विचारलेलं आहे, ते असणार आहे ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 51. राजन इज कुमार सन्स, शीला इज रजनीज डॉटर, कुमार इज रजनीज फादर इन लॉ. व्हॉट इज राजन्स रिलेशनशिप विथ शीला. अशा प्रकारे हा रिलेशनशिपचा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. डायरेक्टली सॉल्व करताना जे डायग्रॅमॅटिकली आहे, समजा आजोबा असेल, मग त्यांचा मुलगा असेल, त्यांचा मुलगा असेल, अशा या रेंजमध्ये सॉल्व करायचे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी काय असणार आहे, रिलेशनशिप ती असणार आहे फादर. पुढचा क्वेश्चन आहे या ठिकाणी डायरेक्टली ओके कॅलेंडरवर तुम्हाला दिलेलं आहे बघा. प्रदीप इज अबाउट फ्रॉम 24th of January 2004 to 1st of March 2005. How many days is Pradeep absent on both the days. या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला काय केलेलं आहे, डायरेक्टली तुम्हाला किती दिवस अब्सेंट आहे विचारलेलं आहे. बघा 2004 हा लीप इयर आहे, त्यामुळे जे फेब्रुवारी मंथ आहे त्या ठिकाणी तर 28 न करता तुम्हाला 29 ॲड करावं लागणार आहे. ओके, ऑब्वियस हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मीन्स क्वेश्चन नंबर 52 मध्ये मग याचा आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर 1 येणार 396. पुढचा क्वेश्चन आहे या ठिकाणी विच मंथ विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क. ओके, डायरेक्टली मार्चचं दिलेलं आहे ऑक्टोबर, त्या प्रकारे या ठिकाणी जूनचं काय दिलेलं आहे. या ठिकाणी बघा मार्च 31 दिवसाचा असतो, सोबत ऑक्टोबरसुद्धा
31 डेजचाच आहे. सेम लाईक दॅट जून या ठिकाणी 30 डेजचा आहे, तर यालाच रिलेशनशिपमध्ये काय येणार, नोव्हेंबर हा ऑप्शन या ठिकाणी येणार, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. पुढचा क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 54. इन द चिल्ड्रन्स क्यू सुजित इज नंबर 25 फ्रॉम द वन एंड अँड नंबर 27 फ्रॉम द अदर एंड. सो हाऊ मेनी किड्स आर देअर इन द क्यू. डायरेक्टली काय करायचं आहे, 25 + 27 करून घ्यायचे आहे आणि -1 करायचं आहे. या ठिकाणी मग क्वेश्चन नंबर 54मध्ये काय येणार, ऑप्शन नंबर 4. ओके, डायरेक्टली तुम्ही एवढं नाही केलं, ऑप्शनमध्ये बघितलं तरी समजेल. 7 + 5 केलं तर डायरेक्ट 12 येतो आणि -1 केलं तर युनिट प्लेसमध्ये 1 येणार. मग या ठिकाणी युनिट प्लेसमध्ये 1 एकच आहे, 51. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 55. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट फिट इन द ग्रुप. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सर्व तुम्हाला राजधानी दिलेली आहे, म्हणजेच मुंबई आहे, कोलकाता आहे, चेन्नई आहे. तर या ठिकाणी मग काय होणार, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 55मध्ये हा जो नागपूर आहे तो या ठिकाणी फिट होणार नाही. ओके, चला एक डायरेक्शनचा क्वेश्चन आय थिंक तुम्हाला दिसतोय. क्वेश्चन नंबर 56 आहे. आय वेंट 20 मीटर टू द नॉर्थ ऑफ द हाऊस अँड टर्न 15 मीटर टू द ईस्ट and then turn south and cross the distance of 10 meter and walk 15 meter to the west. Which direction am I from. या ठिकाणी डायरेक्शन तुम्हाला विचारलेली आहे, तर डायरेक्शन काय येणार, अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम सुद्धा काढायची आहे. सेम डायग्राम जर या ठिकाणी तुम्ही काढले तर या ठिकाणी काय देणार, मग नॉर्थ डायरेक्शनला या ठिकाणी असणार आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे, या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे साइन लँग्वेज. क्लॉकला तुम्हाला 44 प्रकारे क्लॉक आपण 44 असं लिहितोय, टाईम या ठिकाणी 47 असं लिहितोय, तर वॉच कशा प्रकारे लिहिणार. यासाठी डायरेक्टली तुम्ही काय करा की ABCDच्या फॉर्ममध्ये ग्रुप करा आणि त्या ठिकाणी नंबरिंग करा. अशा प्रकारे ज्यावेळी आपण सॉल्व करतो ना, त्यावेळीच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी येत असतो. इथं पण जर आपण सॉल्व केलं तर या ठिकाणी पण याचं करेक्ट आन्सर येणार, मग ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी. विच वर्ड वुड बी अप्रोप्रिएट इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे तो लंग्सशी संबंधित आहे. सेम लाईक दॅट जर आपण म्हटलं की सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, तर सर्क्युलेटरी सिस्टीम कशाशी संबंधित असणार आहे, ते हार्टशी संबंधित असणार. ओके, इथं सर्क्युलेटरी सिस्टीम ब्लडशी संबंधित असं कुणी लिहू नका, हार्टशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 59. फाइंड अ पेअर ऑफ वर्ड्स दॅट आर रिलेटेड टू इच अदर इन द सेम वे. कूल, कूल. त्याच प्रकारे या ठिकाणी जर लिहिलं क्वेश्चन नंबर 59मध्ये, तर एलिगंटचं ब्युटिफुल या ठिकाणी येणार, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 60. देअर आर 11 contestant present on a field. If each contestant shakes hand with each of the remaining players only once, how many handshakes will how many handshakes will there be in the total. डायरेक्टली टोटल हँडशेक किती होणार यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलं आहे. ऑब्वियस तुम्हाला फॉर्म्युला माहितीच आहे. ओके, फॉर्म्युला माहिती असेल तर डायरेक्टली या ठिकाणी मग आपण क्वेश्चनचा आन्सर काढणार, तो या ठिकाणी येणार आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी 4. त्यानंतर आपण बघणार आहोत आपले टेक्निकलचे क्वेश्चन, मीन्स क्वेश्चन नंबर 61 पासून. तर अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो, OO अकॅडमी ॲप डाउनलोड करा की ज्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ टेस्ट सिरीज आहेत, ईबुक आहेत, नोट्स आहेत, सोबत तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅचेससुद्धा अवेलेबल आहेत. ओके, त्या ठिकाणी तुम्ही जर SS10 हा जर प्रोमो कोड एंटर केले तर तुम्हाला 10% डिस्काउंटसुद्धा मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 61 आणि या ठिकाणी आता तुमचं टेक्निकलची एक्झाम असं समजा. क्वेश्चन नंबर बघा. द सेक्स क्रोमोझोम्स कंपोजिशन ऑफ XO इज रिलेटेड टू. या ठिकाणी तुम्हाला जो डिसीज आहे, जेनेटिकल डिसीजमधून या ठिकाणी मला दिलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की या ठिकाणी XX स्त्रियांमध्ये असतात किंवा XY जर आपण म्हटलं तर मेलमध्ये असतो. सेम लाईक दॅट या ठिकाणी XO हा जर म्हटलं तर या ठिकाणी डिसीज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि दॅट इज कॉल्ड ॲज
टर्नर सिंड्रोम. ओके, सिंड्रोम विषयी पण ऑलरेडी मी तुम्हाला क्लासेसमध्ये शिकवलेलंच आहे, त्यामुळे या ठिकाणी आता जास्त एक्सप्लेन करत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 62. एरिथ्रोब्लास्टोसिस फ्युटॅलिस इज डिसीज रिलेटेड टू. हा स्पेशली डिसीज कशाशी संबंधित असणार बघा. या ठिकाणी एरिथ्रो म्हटलं की तुम्हाला आरबीसीज आठवतोय, मग डायरेक्टली आरबीसीज जरी तुम्ही लिहिले तरी तुमचं या ठिकाणी ऑप्शन करेक्ट असणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 63 आहे बर्थ अँड डेट्स शुड बी रजिस्टर्ड विथ इन. या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी आपण 21 दिवसांमध्ये त्या ठिकाणी रजिस्टर झालं पाहिजे, जन्म असो की मृत्यूची नोंद. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी बघा. सेन्सस म्हटलाय द सेन्सस इज टेकन ॲट इंटरवल्स ऑफ. या ठिकाणी सेन्सस आपण नेहमी 10 वर्षांमध्ये घेत असतो, प्रत्येक 10 वर्षांनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 65. बघा, disease notifiable to the WHO under the International Regulation Act are all except. या ठिकाणी एक्सेप्शन तुम्हाला विचारलेलं आहे आणि हा एक्सेप्शन काय असणार आहे, तो आहे या ठिकाणी प्लेग, म्हणजेच ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर या ठिकाणी एक मिनिट, या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 4. डिप्थेरिया या ठिकाणी येणार आहे. ओके, हा प्लेग चुकीने सांगितले, तो क्रॉस करून घ्या. ऑप्शन याचा करेक्ट येणार ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 66. द बेस्ट मेथड टू प्रेझेंट डाटा टू द मॅन ऑन द स्ट्रीट इज कुठलं असणार आहे, तर स्पेशली आपण म्हणतो त्यांना जे पिक्टोग्राम असतात, म्हणजे पिक्चर थ्रू, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन नंबर सी. पुढचा क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 67. व्हेन अ सेट ऑफ नंबर्स इज अरेंज इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर अँड द सेंटर नंबर इज टेकन इट इज कॉल्ड ॲज. त्यांना आपण स्पेशली काय म्हणतो, त्यांना आपण म्हणतो मीडियन. ओके, ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 68. Schoratic method of communication is. या ठिकाणी जर तुम्ही बघितले तो असणार आहे 2 वे मेथड आहे ती. त्यानंतर बघा या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 69. द रिकमेंडेड इल्युमिनेशन रिक्वायर्ड फॉर कॅज्युअल रिगार्डिंग इज. या ठिकाणी असं तुम्हाला विचारलेलं आहे, ते असणार आहे 100 LUX. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 70. डेली एक्सपोजर ऑफ डॅश डॅश DB इज अबाउट द लिमिट पीपल कॅन टॉलरेट विदाउट सबस्टॅन्शियल डॅमेज टू बिअरिंग. तर या ठिकाणी काय तुम्हाला येणार आहे, याचा करेक्ट आन्सर येणार आहे की डेली एक्सपोज ऑफ 85 या ठिकाणी DB. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 71. द बेस्ट मेथड दॅट कॅन बी यूज टू टीच मदर्स ऑन हाऊ टू यूज ओरल डिहायड्रेशन सोल्युशन इज. ओके, या ठिकाणी ट्रायहायड्रेशन क्युअर असं तुम्हाला त्या ठिकाणी येणार. ओके, म्हणजेच या ठिकाणी तो काय करणार, तर डायरेक्टली डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी देणार, म्हणजेच ऑप्शन नंबर सी या ठिकाणी येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी 72. मॅसेज इन अ पोस्चर क्रिएटेड फॉर हेल्थ एज्युकेशन शुड बी. या ठिकाणी शुड बी काय येणार आहे, तर शुड बी या ठिकाणी येणार ऑप्शन नंबर 4 ऑल ऑफ द अबव. म्हणजे तो शॉर्ट असावा, सिंपल असावा आणि डायरेक्ट सुद्धा असावा. 73 बघा या ठिकाणी आहे रिसोर्स फॉर हेल्थ प्लॅनिंग आर. या ठिकाणी हेल्थ प्लॅनिंगचे रिसोर्स कुठले असणार आहे, तर स्पेशली आपण म्हणूया मॅन पॉवर आहे, मनी आहे, मटेरियल आहे, म्हणजेच ऑल ऑफ द अबाव या ठिकाणी येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी 74. द कमिटी दॅट व्हिज्युअलाइज द डेव्हलपमेंट ऑफ प्रायमरी हेल्थ सेंटर इज. तर ती कुठली कमिटी आहे, ती कमिटी असणार आहे या ठिकाणी भोरे कमिटी, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 लक्षात ठेवायचं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी की तुम्हाला विचारलेलं आहे की जिल्हा परिषद इज ॲट द कुठं असतोय तर ही जिल्हा परिषद डिस्ट्रिक्ट लेवलला असतो. डायरेक्टली जिल्हा म्हटलाय तर डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा या ठिकाणी. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, द ड्रग यूज्ड फॉर ट्युबरक्युलोसिस इन्क्लूड्स ऑल एक्सेप्ट. या ठिकाणी एक्सेप्ट कुठलं असणार आहे तर ते डॅप्सॉन आहे या ठिकाणी. डॅप्सॉन या ठिकाणी एक्सेप्शन लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर या ठिकाणी 77. क्रूड डेथ रेट इन इंडिया ॲज पर द लेटेस्ट पॉप्युलेशन स्टॅटिस्टिक इज. ते किती आहे तर ती या ठिकाणी आहे 15. हा डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट इन केरला इज अबाउट डॅश डॅश पर 1000 लाईव्ह बर्थ. या ठिकाणी पण जर तुम्ही बघितले या ठिकाणी जवळपास केरळामध्ये 14 या ठिकाणी येतोय. त्यानंतर आहे या ठिकाणी सेक्स रेशिओ विचारलेला आहे. सेक्स रेशिओ इन केरळा, केरळाचा सेक्स रेशिओ तुम्हाला विचारलेला आहे 79 मध्ये. तो 1000च्या वर आहे या ठिकाणी, म्हणजेच तुम्हाला हा एकच ऑप्शन तुम्हाला दिसतोय, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 80. विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स हॅज नो थेरप्युटिक यूज. या ठिकाणी कुठला आहे तर ज्याचं थेरॉटिकली आपण थेरप्युटिकली यूज करत नाही, तो या ठिकाणी असणार आहे ऑप्शन नंबर 1 लीड. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 81. शेवटचे आपले 20 क्वेश्चन या ठिकाणी राहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बघा क्वेश्चन नंबर 81 तुम्हाला काय दिसतो. जी टीम रिक्वायर्ड टू मेजर द मॅनटॉक्स टेस्ट. तर या ठिकाणी तुम्हाला टीमच्या ऐवजी काय असणार आहे, या ठिकाणी टाईम असणार आहे. थोडा प्रिंट मिस्टेक आहे, बघून घ्या. टाईम रिक्वायर्ड टू मेजर द मॅनटॉक्स टेस्ट, ते टाईम असणार आहे जवळपास 48 to 72 आवर्स. त्यानंतर बघा या ठिकाणी आहे क्वेश्चन नंबर 82. हाऊ मच साल्ट इज कंटेन्ड इन अ 0.5% W/V सोल्युशन. या ठिकाणी बघा काय येणार आहे, या ठिकाणी जवळपास असतो 0.5 ग्रॅम इन 100 ml. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 83. जे डिप्टेरिया आहे किंवा टिटॅनस अँड पर्ट्युसिस वॅक्सिन, दॅट इज DPT, शुड बी स्टोर्ड इन. हे स्पेशली बघा 2 ते 8 डिग्री सेल्सिअसमध्ये स्टोअर्ड केला जातो. ही जी वॅक्सिन आहे DPT म्हणजेच डिप्टेरिया, टिटॅनस आणि पर्ट्युसिससाठीची ही जी वॅक्सिन आहे, याचं स्टोरेज तुम्हाला विचारलं तो जवळपास आपण 2 ते 8 डिग्री सेल्सिअस या एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण स्टोअर्ड करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 84. फॅगोजिन्स आर, ते काय आहेत हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर ते काय आहेत, ते प्रॉडक्ट ऑफ द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. फॅगोजेन्स काय आहेत तर ते आहेत प्रॉडक्ट्स ऑफ द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 85. when a patient is prescribed glyceril 1 trinitrate, that is nitroglycerin tablet, they must. या ठिकाणी असं तुम्हाला विचारलेलं आहे की they must मध्ये काय येणार, या ठिकाणी येणार स्टोर देम इन अ टाइटली क्लोज्ड ग्लास बॉटल, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी येणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी, ओके सेम क्वेश्चन आलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स हॅज नो थेरॉप्युटिक यूज. तर या ठिकाणी लीड याचं ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की या ठिकाणी मलेरिया इज कॉज्ड बाय. ऑब्वियस आता तुम्हाला प्रत्येकाला माहिती झालं असेल की मलेरिया हा प्रोटोझोआ यामुळे होत असतो. ओके, हा कुठला प्रोटोझोआ हे सुद्धा कमेंट करा मला. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 88. साइन ऑफ ट्रू लेबर आर द फॉलोइंग एक्सेप्ट. एक्सेप्शन तुम्हाला विचारलेलं आहे की या ठिकाणी काय असणार आहे, एक्सेप्शन आहे फिटल मुवमेंट. या ठिकाणी पेनफुल रिदमिक युटेरिन कॉन्ट्रॅक्शन होत असतो, डायलेशन ऑफ द ओएस सुद्धा होतं आणि शो सुद्धा होतं, फक्त फिटल मुवमेंट या ठिकाणी होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी हार्मोन्स
सिक्रेटेड बाय द टेस्टिस. ऑब्वियस टेस्टिसद्वारे सिक्रेट होणार हार्मोन कुठला असणार आहे, तर या ठिकाणी असणार आहे इस्ट्रोजन. ओके, या ठिकाणी इस्ट्रोजन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, इथं स्पेलिंगमध्ये थोडं प्रिंट मिस्टेक आहे, ते बघून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 90. 1 ml कंटेन किती ड्रॉप असतात ते तुम्हाला विचारलेलं आहे. या ठिकाणी जर बघितलं तर 1 ml मध्ये जवळपास 15 ड्रॉप्स या ठिकाणी असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर आहे या ठिकाणी 91. बघा क्वेश्चन नंबर 91. रेड पिगमेंट इन द ब्लड सेल which combines with oxygen and carbon dioxide for carrying them. त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण स्पेशली म्हणणार आहोत हिमोग्लोबिन. ओके, हिमोग्लोबिनबद्दल लक्षात काय काय ठेवायचं आहे तुम्हाला, त्याचं आपलं शरीरामधील प्रमाण जे नॉर्मल प्रमाण आहे ते तुम्हाला 14 लक्षात ठेवायचे, किंवा मेलसाठीची रेंज आणि फिमेलसाठीची रेंज लक्षात ठेवायचं आहे. सोबत 1 हिमोग्लोबिन त्या ठिकाणी ऑक्सिजनचे 4 रेणू वाहत असतो, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 92. नंबर ऑफ वर्टिब्रा इन द सॅक्रम. सॅक्रममधील वर्टिब्रा असतात त्या ठिकाणी 5, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 93. नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन अ सेल. या ठिकाणी तुम्हाला ऑब्वियस डायरेक्टली क्रोमोझोमची संख्या विचारलेली आहे, ती असणार आहे 46, आणि जर पेअर विचारलं असतं तर या ठिकाणी लिहिलं असतं तुम्ही 23. चला पुढे जाणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी 94. अ ट्रायल सेप्टल डिफेक्ट ऑकर्स ड्यू टू द परसिस्टंट ऑफ. या ठिकाणी जे फॉर्मन ओव्ह्यूल आहे यामुळे ते डिफेक्ट येत असतात. पुढच्या क्वेश्चनकडे जाणार आपण. इज वॉटर सोल्युबल विटॅमिन. या ठिकाणी वॉटर सोल्युबल कुठलं आहे, तर या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर सी, विटॅमिन बी. लक्षात काय काय ठेवायचं आहे, विटॅमिन बी सोबत जर या ठिकाणी विटॅमिन सी जरी ऑप्शन असतं तर विटॅमिन बी आणि विटॅमिन सी दीज आर कॉल्ड ॲज वॉटर सोल्युबल विटॅमिन, अँड विटॅमिन ए, डी, ई अँड के आर कॉल्ड ॲज फॅट सोल्युबल विटॅमिन्स. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. क्विकनिंग मीन्स काय होत असतो असं तुम्हाला विचारलेलं आहे. क्विकनिंग मीन्स वॉट, द मूवमेंट ऑफ द फिटस इन द युटेरस फेल्ड बाय द मदर. हे तुम्हाला ऑप्शन नंबर सी लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 97 या ठिकाणी आहेत आपला. कॉलेरा इज कॉज्ड बाय अ काइंड ऑफ बॅक्टेरियम कॉल्ड ॲज. त्यांना आपण काय म्हणतो, वायब्रिओ कॉलरी. यामुळे कॉलरा हा आजार होत असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 98. ड्रिंकिंग ऑफ अल्कोहोल्स विल सेव्हरली अफेक्ट. स्पेशली ड्रिंकिंग ऑफ अल्कोहोल ते कशामुळे होत असतो, ते होत असतं त्याचा अफेक्ट कशावर होतो, लिव्हरवर होत असतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 99. द डिसीज इन विच द पेशंट्स ब्लड डज नॉट क्लॉट इझिली इज कॉल्ड ॲज. त्याला आपण म्हणतो हिमोफिलिया. हिमोफिलिया या आजारामध्ये काय होतं की जो आपला शरीराच्या बाहेर येणारा जो ब्लड आहे तो गोठत नाही किंवा क्लॉट होत नाही. आणि या ठिकाणी आता शेवटचा क्वेश्चन आपल्याकडे आलेला आहे क्वेश्चन नंबर 100. या ठिकाणी बघा काय दिसतं तुम्हाला. डिस्कलरेशन ऑफ टीथ इज कॉज्ड बाय द काइंड ऑफ अँटीबायोटिक्स कॉल्ड ॲज. त्या अँटीबायोटिक्सचं नाव काय आहे, ते आहे टेट्रासायक्लिन, म्हणजेच ऑप्शन नंबर सी. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण टेस्ट क्रमांक आपली मे बी 25 असेल ती आपण कंप्लीट केलेली आहे. तर तुम्ही अजूनही बाकीचे आपले क्वेश्चन पेपर जर बघितले नसेल तर ते नक्कीच बघा. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा, आणि सोबत बेल नोटिफिकेशन आयकॉनसुद्धा प्रेस करा की जेणेकरून आपण अपलोड केलेले व्हिडिओज सर्व तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. सोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही OO अकॅडमी ॲप डाउनलोड करा की ज्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, ई बुक्स आहेत, हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. सोबत
तुम्ही समजा ब्लड बँक ऑफिसर असेल किंवा फार्मासिस्ट असेल किंवा स्टाफ नर्स यासाठी जरी तुम्ही फॉर्म भरला असेल, त्याची फास्ट ट्रॅक बॅचसुद्धा चालू आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही SS10 हा प्रोमो कोड एंटर करून तुम्ही 10% डिस्काउंट मिळवून त्या ठिकाणी त्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. तर तुम्हाला व्हिडिओज आपलं कसं वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण नवीन टेस्टमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या आणि कंटिन्यू अभ्यास करत राहा. चला, थँक्यू.